तर नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण CapCut ॲप्लिकेशनमधून बनवला आहे. त्यामुळे कंप्लीट बघून नक्की एडिट करा. सोबत मित्रांनो आज जे पण काय मटेरियल दिलं आहे सर्व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर घेतोय मी CapCut ॲप्लिकेशन ओपन करून. स्टार्टिंगला VPN कनेक्ट करून घ्या. VPN कनेक्ट केल्यानंतर CapCut ॲप्लिकेशन ओपन करून टाका. तर ओपन केल्यानंतर हा एक इंटरफेस तुम्हाला अशा पद्धतीने भेटणार आहे. तर इथं न्यू प्रोजेक्टचं नाव आहे त्याच्यावर क्लिक करून टाका. जो तुमचा इमेज आहे त्याला सिलेक्ट करून घ्या. तर या पद्धतीने सिलेक्ट केल्यानंतर तर खाली तुम्हाला एक रेटिव्हचा ऑप्शन भेटेल इफेक्टच्या शेजारी. त्या रेटिव्हच्या ऑप्शनवर जर क्लिक केलं तर 9.16 सिलेक्ट करा, 1 नंबरची फ्रेम आणि इथं यस म्हणा. एवढं केल्यानंतर फोटोच्याच खाली तुम्हाला ॲड व्हिडिओ असं ऑप्शन भेटेल. ॲड व्हिडिओ क्लिक करा. खाली 5 ऑप्शन ओपन होणार. तर पहिलं ऑप्शन म्हणजे साऊंड. तर मी तुम्हाला जे सॉन्ग दिलं तुम्ही जे साऊंडमध्ये जाऊन ॲड करून टाका. या पद्धतीने घेतलं आपण सॉन्ग ॲड करून मॉडेलची इमेज क्लिक करा आणि त्याला लास्टपर्यंत घेऊन टाका. नॉर्मली पुढं आणा आणि बॅक या. परत जे तुमचं सॉन्ग आहे त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे तुम्ही आले त्याच्या कंप्लीट लास्टला. परत बॅक या. तुमच्या मॉडेलची इमेज क्लिक करा आणि इथं 1 नंबरला ऑप्शन म्हणजे स्प्लाइट. त्या स्प्लाइट नावाच्या ऑप्शन क्लिक करा आणि हा जो पार्ट आहे तर खाली स्क्रोल डाऊन करा आणि एक डिलीट नावाचा ऑप्शन भेटेल तुम्हाला स्टाईलच्या शेजारी. त्या डिलीट नावाचे ऑप्शन जर क्लिक केलं तर हा पार्ट तुमचा झाला आहे डिलीट. जे लास्टचं नाव टॅप टू टेक्स्ट CapCutचं त्याच्यावर सुद्धा क्लिक करून त्याला पण डिलीट करून टाका. या पद्धतीने सॉन्ग आणि आता इथं मॉडेलची इमेज क्लिक करा. खाली स्क्रोल डाऊन करा. बेसिक नावाचा ऑप्शन भेटेल त्याच्यावर क्लिक करा. बेसिकमध्ये आल्यानंतर स्केलवर जा. इथं तुमचा फोटो इथं फिलअप करून टाका. झूम करा. या पद्धतीने सेट करा. सेट केल्यानंतर पोझिशनमध्ये आणि इथं सुद्धा यापर्यंत तुम्ही चेंज करू शकते. इथं यस म्हणतो. तर फोटो आणि सॉन्ग फायनली इथे रेडी आहे. आता बीट आणि इफेक्ट कशी काय लावायची तुम्हाला सर्व सांगून देतो. तर आता बघू शकता. तर आता आपलं पहिले बीट आपलं आहे 2 सेकंद. तर 2 सेकंद राहिल्यानंतर तुमच्या मॉडेलची इमेज क्लिक करा आणि इथं 1 नंबरला ऑप्शन म्हणजे स्प्लाइट. त्या स्प्लाइट नावाचे ऑप्शन मारायचे. मी तुम्हाला जेवढे बीट सांगाल तेवढे तुम्ही मॉडेलची इमेज क्लिक करून स्प्लाइट मारून घ्यायची. तर पहिले बीट आपलं आहे 2 सेकंद. त्याच्या पुढचं बीट आहे 3 सेकंद. 2 नंबरचं बीट म्हणजे 3 सेकंद. 3 नंबरचं बीट म्हणजे 5 सेकंद. 4 नंबरचं बीट म्हणजे 7 सेकंद. 5 नंबरचं बीट म्हणजे 9 सेकंद. 6 नंबरचं बीट म्हणजे 12 सेकंद. 7 नंबरचं बीट म्हणजे 16 सेकंद. 8 नंबरचं बीट म्हणजे 17 सेकंद. 9 नंबरचं बीट म्हणजे 17 सेकंद. प्लेच्या खाली 18 सेकंद. 10 नंबरचं बीट म्हणजे 18 सेकंद. 11 नंबरचं बीट म्हणजे 19 सेकंद. 12 नंबरचं बीट म्हणजे 20 सेकंद. आपल्या व्हिडिओच्या लास्टचं बीट म्हणजे 21 सेकंद. बघू शकता. तर आता फायनली तुम्हाला बीट सुद्धा सांगून दिले. तर आता काय करायचं, खाली इफेक्टचा ऑप्शन भेटेल तुम्हाला. इथं 5 नंबरला इफेक्टमध्ये या. इफेक्टमध्ये आल्यानंतर खाली 3 ऑप्शन भेटते, व्हिडिओ इफेक्ट, बॉडी इफेक्ट आणि फोटो इफेक्ट. तर व्हिडिओ इफेक्टमध्ये जा. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर ट्रेंडिंगच्या शेजारी तुम्हाला ओपनिंग क्लोजिंग असं ऑप्शन भेटेल. ओपनिंग क्लोजिंगमध्ये जा. इथं गेल्यानंतर तुम्हाला 1 नंबरला इफेक्ट भेटेल हॅलो ब्लर. नाही भेटला वर सर्च करा, 100% भेटणार. ते हॅलो ब्लरला घेतोय मी सिलेक्ट करून. सिलेक्ट केल्यानंतर त्याला ठेवायचं फक्त आपल्याला एवढा पार्टपर्यंत, इथपर्यंत बघू शकता 2 सेकंदापर्यंत. आणि त्याच्यावर क्लिक केलं तर त्याच्या खाली प्रॉपर्टीज तुम्हाला ओपन होऊन जाणार. तर 1 नंबरला ऑप्शन म्हणजे ॲडजस्ट. त्या ॲडजस्टमध्ये जा. ॲडजस्टमध्ये गेल्यानंतर तिची इंटेन्सिटी आहे ती पूर्ण 100 करून टाका आणि इथं यस म्हणा. एवढं केल्यानंतर बघू शकता इथं नॉर्मली पुढे या. नॉर्मली पुढे आल्यानंतर परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जा. वरती व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक ट्रेंडिंगमध्ये एक इफेक्ट भेटून जाईल. 1 नंबरला ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये आणि इथं ब्लॅक फ्लॅश नावाचा इफेक्ट भेटेल. त्याला सिलेक्ट करून त्याला असं नॉर्मली पुढं ठेवा आणि इथं कमी करून टाका साईज पुढची. एवढंच ठेवा. बघू शकता. या पद्धतीने झाल्यानंतर 2 नंबरच्या इमेजवर क्लिक करा. 2 नंबरच्या इमेजवर क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनमध्ये जा. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर वरती तुम्हाला 3 ऑप्शन भेटते, इन आउट कॉम्बो. तर कॉम्बोमध्ये या. कॉम्बोमध्ये आल्यानंतर तिथं लावायचं आपल्याला वेव्ह अँड स्लाईड नावाचा इफेक्ट लावायचा आहे. आणि कॉम्बोमधले जेवढे इफेक्ट तुम्ही यूज करणार ती साईज एकदम फुल ठेवत चाला आणि इथं येस म्हणतो. एवढं केल्यानंतर इथं बघू शकतो तुम्हाला एक बॉडी इफेक्ट ऑप्शन भेटतं. बॉडी इफेक्टमध्ये या. बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला एक इफेक्ट भेटेल.
बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर ट्रेंडिंगमध्ये एक इफेक्ट भेटेल, स्क्रोल डाऊन करा. तर बघू शकता इथं टोटम फ्लेम. तर हा इफेक्टला सिलेक्ट करून इथं येस म्हणतो. त्याला ठेवायचं आपल्याला एवढ्या पार्टपर्यंत. अशा पद्धतीने ठेवल्यानंतर इथं बघू शकता. एवढं केल्यानंतर परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जा. आता वरती स्क्रोल डाऊन करा. ऑप्शनला एक स्प्लाइट नावाचा ऑप्शन भेटेल तुम्हाला. स्प्लाइटमध्ये या. तिथं आल्यानंतर तुम्हाला एक मिरर थीन नावाचा इफेक्ट भेटेल. तर त्याला सिलेक्ट करून इथे येस म्हणा. हा इफेक्टला स्टार्टिंगपासून तर त्याला सुद्धा ठेवायचं आपल्याला एवढ्या पार्टपर्यंत, इथपर्यंत. त्याच्यावर जर क्लिक केलं त्याच्या खाली ऑप्शन ओपन झाले. त्या ॲडजस्टमध्ये एक नंबरला फिल्टर पूर्ण ऑफ करून टाका, 0 करून टाका. 0 केल्यानंतर वर्टिकल म्हणजे तुमचा फोटो इथं खालीवर करू शकता तुम्ही. या पद्धतीने सेट करू शकता फेसनुसार. तर इथं येस म्हणतो मी. एवढं केल्यानंतर परत 3 नंबरची इमेजला 3 नंबरची इमेज आल्यानंतर इथं बघू शकता तुम्ही. इथं व्हिडिओ इफेक्टमध्ये या. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर इथं येस म्हणतो. बॉडी इफेक्टमध्ये आहे. बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला एक इफेक्ट भेटेल. बघू शकता लाईट नावाचा इफेक्ट. त्याला सिलेक्ट करून इथे येस म्हणतो. त्याला ठेवायचं आपल्याला एवढा पार्टपर्यंत, इथपर्यंत बघू शकतो. या पद्धतीने ठेवल्यानंतर परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जा. ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला रोलिंग फिल्म नावाचा इफेक्ट भेटेल. त्याला सिलेक्ट करून इथे येस म्हणता. येस म्हणा. एवढं केल्यानंतर परत त्याला एवढ्या पार्टपासून तर स्टार्टिंगपासून तर इथं करून टाका, एवढ्या पार्टपर्यंत. बघू शकता या पद्धतीने. एवढं झाल्यानंतर परत 4 नंबरची इमेजवर क्लिक करा. 4 नंबरची इमेजवर क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनमध्ये जा. कॉम्बोमध्ये या. तिथं लावला आपण स्लाइड अँड वेव्ह नावाचा इफेक्ट लावला आहे. साईज फुल ठेवली ते येस म्हणतो. आणि खाली तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये या. बॉडी इफेक्टमध्ये आला तर ट्रेंडिंगमध्ये 2 नंबरला इफेक्ट भेटतो. त्याला सिलेक्ट करून इथे येस म्हणा. त्याला स्टार्टिंगपासून तर एवढ्या पार्टपर्यंत ठेवायचं आहे. परत त्याच्या ॲडजस्टमध्ये जा आणि त्याची स्पीड पूर्ण फुल करून टाका 100 आणि इथे येस म्हणा. एवढं केल्यानंतर बस 7 सेकंदावरचा जो इमेज आहे त्याच्यावर त्या इमेजवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला एक बॉडी इफेक्टमध्ये या. परत बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करा. तुम्हाला एक ट्रेंडिंगमध्ये एक इफेक्ट भेटेल. तर बघू शकता हॅलो नावाचा इफेक्ट आहे. त्याला सिलेक्ट करून इथे येस म्हणतो. त्याला ठेवायचं आपल्याला फक्त स्टार्टिंगपासून ते एवढ्या पार्टपर्यंत. या पद्धतीने ॲडजस्टमध्ये गेल्यानंतर ते साईज तुम्ही वाढू शकता. वर्टिकल खालीवर करू शकता तो इफेक्ट. या पद्धतीने तुम्ही इफेक्ट खालीवर करू शकता. कलरसुद्धा वाटला तर कलरसुद्धा इथे चेंज करू शकते या पद्धतीने. आणि इथे येस म्हणतो. एवढं केल्यानंतर 9 सेकंदावरची बीट आहे. त्या बीट व्हाईट बीटवर क्लिक करा. त्या व्हाईट बीटवर क्लिक केल्यानंतर तिथं व्हाईट बीटवर क्लिक केल्यानंतर तिथं आपल्याला लावायचा वर्टिकल ब्लरवाला इफेक्ट लावायचा. कॅमेऱ्यामध्ये भेटून झाली नाही तर येस म्हणा. साईज फुल ठेवली नाही तर येस म्हणा. एवढं केल्यानंतर बघू शकता. परत बॉडी इफेक्टमध्ये या. बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता जिमोट्रिक या पद्धतीने इफेक्ट भेटेल. त्याला सिलेक्ट करून इथे येस म्हणतो. त्याला स्टार्टिंगपासून तर एवढ्या पार्टपर्यंत त्याला आपल्याला ठेवायचं आहे या पद्धतीने. आणि त्याच्यावर ॲडजस्टमध्ये जा. त्याची साईज कमी करून टाका. या पद्धतीने तुम्ही सेट करा तुमच्या हिशोबाने. या पद्धतीने सेट करून टाका. इथं येस म्हणतो. एवढं केल्यानंतर परत 12 सेकंदाची इमेज आहे. त्याच्यावर क्लिक करा. ॲनिमेशनमध्ये जा. कॉम्बोमध्ये या. तिथं आपण लावला आहे डिस्टर्न अँड स्ट्रेच नावाचा इफेक्ट लावला. साईज फुल ठेवली इथं येस म्हणतो. एवढं केल्यानंतर बघू शकता तुम्ही. परत व्हिडिओ इफेक्ट. परत बॉडी इफेक्टमध्ये जा. बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये एक इफेक्ट भेटेल टेक्नॉलॉजी. त्याला सिलेक्ट करून इथे येस म्हणा. त्याला स्टार्टिंगपासून तर इथं लास्टपर्यंत घेऊन टाका. थोडं लास्टला यायचं भावानं. लास्टला आल्यानंतर इथं काही इफेक्ट दिसत नाही आपला. ॲडजस्टमध्ये जा. त्याची स्पीड पण लो करा म्हणजे जेणेकरून तो लास्टपर्यंत आपला इफेक्ट शो होऊन जाईल. ओके. तर इथं स्पीड मी 8 ठेवली इथं येस म्हणतो. या पद्धतीने एवढं केल्यानंतर
16 सेकंदच्या इमेजवर क्लिक करा. ॲनिमेशनमध्ये जा, कॉम्बोमध्ये जा, तिथं लावलं आपण झूम 1, इथं येस म्हणतो आणि खाली भरपूर ऑप्शन भेटतात. स्क्रॉल डाऊन करा, फिल्टर नावाचं ऑप्शन भेटेल, फिल्टरमध्ये जा. फिल्टरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक लाईफमध्ये ट्यूबलेट्स नावाचं फिल्टर भेटेल, त्याला सिलेक्ट करून इथं येस म्हणा. त्या फिल्टरच्या ॲडजस्टचा ऑप्शन भेटेल, त्याची सॅच्युरेशन जी आहे 3 नंबरची पूर्ण -0 करून टाका आणि इथं येस म्हणा. एवढं केल्यानंतर परत 2 नंबरचं इमेज आहे 17 सेकंदाची इमेजवर क्लिक करा. ॲनिमेशनमध्ये जा, तिथं लावलं आपण झूम 2 इनमध्ये येऊन आणि इथं साईज फुल ठेवली, इथं येस म्हणतो. परत 3 नंबरची इमेजवर क्लिक करा. ॲनिमेशनमध्ये जा, कॉम्बोमध्ये या, तिथं लावलं आपण पेंडुलम 1. त्याच्या पुढच्या इमेज लावला पेंडुलम 2, 18 सेकंदाची इमेज लावला पेंडुलम 2 आणि इथं येस म्हणतो. एवढं केल्यानंतर 17 सेकंद आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जा. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला लाईट इफेक्ट भेटेल, लाईट इफेक्टमध्ये या. इथं लाईट इफेक्टमध्ये आल्यानंतर हॅलो नावाचा इफेक्ट भेटेल तुम्हाला. तर त्या इफेक्टला आपल्याला आज 17 सेकंदापासून ते 19 सेकंदपर्यंत या पद्धतीने. एवढं केल्यानंतर इथं 20 सेकंदाच्या इमेज आल्यानंतर इथं व्हिडिओ इफेक्टमध्ये जा. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक ट्रेंडिंगमध्ये शेक नावाचा इफेक्ट भेटेल. तर ट्रेंडिंगमध्ये जाऊन तुम्हाला एक शेक नावाचा इफेक्ट भेटेल. त्याला शेक नावाच्या इफेक्टला इथून तर आपल्याला एवढं पार्टपर्यंत ठेवायचं आहे. त्याच्या ॲडजस्टमेंट आणि स्पीड थोडीशी नॉर्मल 47 करून टाका. या पद्धतीने केल्यानंतर 21 सेकंदावरचा जो इमेज त्याच्यावर क्लिक करा. ॲनिमेशनमध्ये जा, कॉम्बोमध्ये या. कॉम्बोमध्ये आल्यानंतर तिथला आपण लावला पॅन लेफ्ट नावाचा इफेक्ट लावला, इथं येस म्हणतो. जो लास्टचा इमेज आहे त्या ॲनिमेशनमध्ये जा, परत त्या इमेजवर क्लिक करून तिथं लावला आपण रॉक व्हर्टिकली, साईज 1.1 सेकंद ठेवली, इथं येस म्हणतो. एवढं केल्यानंतर फायनली तुमचा व्हिडिओ इथे रेडी झाला आहे. तर वर सेटिंगमध्ये या, फ्रेम रेट 60 करून टाका, कोड रेट हाय करून टाका, डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. जर तुम्हाला काही एडिटिंगबद्दल अडचण आली तर इंस्टाग्रामला DM करा. तर चला भावांनो, भेटूया आपण पुढच्या ट्युटोरियलला.